जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेयसी आणि प्रियकाला बंद खोलीत नको त्या अवस्थेत पकडलं गेलं आणि गावकऱ्यांनीच लावलं लग्न. बिहारच्या सासारामधून एक अनोखी घटना घडली आहे. इथे प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकाला गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं होतं. यानंतर गावकऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोघांचे लग्न झाले. हे प्रकरण कारगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुबेरटोला येथील आहे. नोखा येथील कडवा गावातील रहिवासी असलेला राम मागील 2 वर्षापासून कुबेरटोला कारगर येथील रहिवासी असलेल्या मधुकुमारी हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघेही रोज भेटत असत. मात्र काल रात्री प्रेयसीमधून प्रियकर राम भेटण्यासाठी तिच्या घरी बोलवले होते. प्रियकर आणि प्रेयसी दोघांना नको त्या अवस्थेत एका खोलीत पकडले असता एक गोंधळ सुरू झाला. गावातील लोक जमले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गोंधळ वाढत असल्यामुळे पाहून पोलिसांनी गावकऱ्यासह प्रेमी युवकाला पोलीस ठाण्यात आणले. खरं तर प्रियकर आणि प्रेयसी दोघे अल्पवयीन होते, त्यामुळे पोलिसांनी हे हस्तक्षेप करणे टाळले. काही वेळातच दोघांनी कुटुंबीय तिथे जमा झाली. शेवटी दोघांनीही लग्न करायचे ठरवले. प्रियकर आणि प्रेयसीने यासाठी होकार दिला. दोघांचे लग्न लावण्यासाठी लोकांनी पोलिसांवर दबाव आणला, परंतु कायदेशीर नियमामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलीस ठाण्यालगत असलेल्या शिवमंदिरात या प्रेमी युवकांना हिंदू विधीनुसार विवाह झाला आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. पंडित यांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला आणि प्रियकर राम इक्बाल याने प्रेयसीमधून एकमेकांचे जीवनसाथी झाले. अशा प्रकारे गेल्या 2 वर्षापासून गुपचूप भेटणारे हे प्रेमी युवक आता पती पत्नी झाले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.